नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल. श्री गणेशाला वंदन करून श्रावण महिन्यातील शुक्रवारची ज्योतीची कहाणी आपल्याला सांगते. नक्की ऐका. ऐका शुक्रवारा तुमची कहाणी. एक आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. त्या राजाला मूलबाळ काहीही नव्हतं. तेव्हा राजा राणी चिंतेत होते. पण एकदा राणीने काय केले, एका सुईणीला बोलावून आणले आणि तिला सांगितलं, अगं अगं सुईणी, मला नाळवारीसुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे. मी तुला पुष्कळ द्रव्य देईन. सुईणीने कबूल केले. ती त्या तपासावर राहिली. गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भार राहिली. तेव्हा ती सुईण तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली की बाई ग, तू गरीब आहेस. तुझे पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव. मी तुझं बाळंतपण फुकट करीन. तिने होय म्हणून सांगितलं. नंतर सुईण राणीकडे गेली. राणीसाहेबांना म्हणाली, बाईसाहेब, आपल्या नगरात एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भार आहे. तिला दुसरा महिना लागला आहे आणि लक्षणं तर सर्व मुलाचीच दिसत आहेत. तेव्हा कोणासही न कळता आपल्या वाड्यापासून तिच्या घरापर्यंत एक गुप्त भुयार खणावं. आपणास काही दिवस गेल्याची अफवा उठवावी. मी तुम्हास तो मुलगा नाळेसह आणून देईन. हे ऐकताच राणीस मोठा आनंद झाला आणि जसजसे दिवस गेले तसतसे डोहाळ्याचे रंग, डोहाळ्याचे सोंग ढंग राणी करू लागली. पोट दिसावे म्हणून तिने त्याच्यावर लुगड्यांच्या घड्या बांधल्या. भुयार तयार केले. 9 महिने होताच बाळंतपणाची तयारी केली. इकडे ब्राह्मणबाईचे पोट दुखू लागले. सुईणीला बोलावून धाडले. त्याबरोबर तुम्ही पुढे चला, मी आलेच म्हणून सांगितले आणि ब्राह्मणाच्या घरी आली. सुईण म्हणाली, बाई ग, तुझी आहे पहिलीच खेप. डोळे बांधून घे म्हणजे भिणार नाहीस, आणि डोळे बांधले नाहीस तर उगाच भिशील, घाबरशील. असं सांगून तिचे डोळे बांधले. ती बाई बाळंतीण झाली. छान मुलगा झाला. सुईणीने एका दासीकडून भुयाराच्या वाटेने मुलगा राणीकडे पाठविला आणि एका वरवंट्यास एक कुंचा बांधून तो त्या बाळंतिणीपुढे ठेवला. मग त्या बाईचे डोळे सोडले आणि म्हणाली, बाई, तुला वरवंटाच झाला, असे सांगू लागली. त्या बाईने नशिबाला हात लावला. मनात खूप दुःखी झाली. सुईण निघून वाड्यात गेली. राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी सर्व गावभर पसरली. मुलाचे कोड कौतुक होऊ लागले. इकडे ब्राह्मणबाईने नेम धरला. श्रावण मासी दर शुक्रवारी ज्योतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावे की जय ज्योती आई माते, जेथे माझे बाळ असेल तेथे सुखी ठेव, असे म्हणून तिने तांदूळ उडवावे. ते या मुलाच्या डोक्यावर आपले येऊन पडावेत. हिरवे लुगडे नेसणे, हिरव्या बांगड्या लेणे वर्ज केले. कारलीच्या मांडवाखालून जाणं वर्ज केलं. तांदूळाचे धुवण वलांडणे बंद केलं. याप्रमाणे ती नेम धरून वागू लागली. इकडे राजपुत्र मोठा झाला. एके दिवशी बाहेर फिरावयास निघाला. त्या दिवशी ती न्हाऊन आपल्या अंगणात राळे निवडीत बसली होती. तेव्हा त्याची नजर तिजवर गेली. हा मोहित झाला आणि रात्री हिची भेट घ्यायची असा निश्चय करून तो गेला. रात्री हिच्या घरी आला. दारात गाय आणि वासरू बांधलेली होती. चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटीवर पडला. वासराला वाचा फुटली.
ते आपल्या आईस म्हणाले, कोणत्या पाप्याने माझ्या शेपटीवर पाय दिला? तेव्हा ती म्हणाली, जो आपल्या आईकडे वाईट दृष्टीने बघतो, आईकडे जावयास भीत नाही, तो तुझ्या शेपटीवर पाय देण्यास काय भिल? हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी जाऊन आपल्या आईकडून काशीस जाण्याची परवानगी घेतली. काशीस जाऊ लागला. जाता जाता एका ब्राह्मणाच्या घरी उतरला. या ब्राह्मणाला पुष्कळ मुले होत होती, पण ती 5वी-6वीच्या दिवशी जात असत, मरत असत. राजाला त्या दिवशी चमत्कार झाला. 5वीचा दिवस होता. राजा दारात निजला होता. सटवी रात्री आली आणि म्हणू लागली, कोण ग मेले वाटेत प्रसरले आहे? जीवती उत्तर करते, अगं अगं, माझे ते बाळ नवसाचे आहे, निजले आहे. मी काही त्याला वलांडू देणार नाही. मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाप चिंता करीत बसली होती. त्यांनी हा संवाद ऐकला. इतक्यात उत्तररात्र झाल्यावर सटवी आणि जीवती आपल्या रस्त्याने निघून गेल्या. उजाडल्यावर ब्राह्मणाने राजाचे पाय धरले. आज तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला. आजचा दिवस आणखी मुक्काम करा, अशी विनंती केली. राजाने ती मान्य केली. त्याही रात्री ह्याचप्रमाणे प्रकार झाला. दुसऱ्या दिवशी राजा चालता झाला. पुढे काशीत गेल्यावर यात्रा केली. गयावर्जनाची वेळ झाली. पिंडदत्तेवेळी ते घेण्याला 2 हात वर आले. असे होण्याचे कारण विचारले. ब्राह्मणास त्याने असं का घडलं असं विचारलं. तेव्हा ते ब्राह्मण म्हणाले, घरी जा, साऱ्या गावातल्या बायका पुरुषांस जेवायला बोलाव, म्हणजे याचे कारण समजेल. त्याच्या मनाला मोठी चुटपुट लागली. घरी आला. मोठ्या थाटाने मावंदे केले. त्या दिवशी शुक्रवार होता. गावात ताकीद दिली की कोणी चूल पेटवू नये, सगळ्यांनी जेवायला यावं. ब्राह्मणीला मोठे संकट पडले. राजाला निरोप धाडला, मला जीवतीचे व्रत आहे, नेम पुष्कळ आहेत, ते पाळले तर येईन. राजाने कबूल केले. जेथे तांदळाचे धुवण होते ते काढवून तेथे सारवून त्यावरून ती आली. हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत, कारल्याच्या मांडवाखालून गेली नाही. दरवेळेस जेथे माझे बाळ असेल तेथे खुशाल असो असे म्हणे. पुढे पाने वाढली. मोठा थाट झाला. राजाने तूप वाढण्यास घेतले. वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तेथे आला आणि तूप वाढू लागला. ईश्वरी चमत्कार झाला. बाईस प्रेम येऊन पाना फुटला. तिच्या स्तनातून दुधाच्या धारा फुटल्या. त्या राजाच्या तोंडात उडाल्या. तो हातची तपेली ठेवून रुसून बसला. काही केल्यानं उठेना. तेव्हा आई आली. त्याची समजूत करू लागली. तो म्हणाला, असे होण्याचे कारण काय? तिने सांगितले की ती तुझी खरी आई आहे, मी तुझी मानलेली आई आहे. असे सांगून तिने सर्व हकीकत सांगितली. नंतर भोजनाचा समारंभ झाला. पुढे त्याने आपल्या आईबापास राजवाड्यानजीक एक मोठा वाडा बांधून दिला आणि आपण राज्य करू लागला. तर जशी जीवती तीच प्रसन्न झाली, तशी ती तुम्हा आम्हास हो, ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल. थँक्यू.